आज आपण बनवणार आहोत राहुल फ्रेश फिश. हर्षल घेऊन आलाय कारण त्याला मासे खायचे आणि मी पहिल्यांदा बनवतेय, म्हणजे तो बनवणार आहे, मी फक्त साईडला मदत करून देणार आहे. तर आता येतोय तो आवरून. मी करू का काही मदत? काय नाही काय नको, मला भीती वाटते. काय भीती? चिकन आणि मटन एकच आहे. ते बघ, त्याचा डोळा पण नाही काढलेला. पिशवी ओपन कर. दात अई बापरे, अई बाई, काढला बाई त्याचा डोळा. कसला दिसतोय तो. मी बाकीची तयारी करून घेतेय, जे काय लागतंय ते. आता फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ, हे लिंबू जे आपण फिशवर पहिलं पिळणार आहे, लाल तिखट, हा फिश मसाला, थोडीशी हळद आणि फ्राय करायला तांदूळ, रवा बारीक आणि आलं लसणाची पेस्ट हर्षलने केली आहे. आता प्रत्येक पीसवर लिंबू पिळून घ्यायचं. त्यासाठी लिंबू टाकायचा. मॅरिनेट करायला. अच्छा. आणि ते जे माशाचे पीस जे कट केलेले आहेत, तर ते धुतल्यामुळं असे ओलसर होतात ना, आणि त्याला मग ते लेअर चिटकत नाही, तर ते सगळं पहिलं कोरडं करून घ्यायचं टिश्यूनी. दुसऱ्या घेणं नाही तर संपलं असेल तर. काय परत एकदा सांग, लक्षात नाही आलं माझ्या. सांग सांग की. आता तू काय काय केलंस? अरे सांग ना. लागेल तो काय. आता आपण त्याच्यावर पहिलं तर लिंबू पिळून घेतलं, नंतर मग हळद टाकली, थोडंसं मीठ मासे बघून, आणि नंतर मग आलं लसणाची जी पेस्ट आपण केली होती ती. तर ते आता असं दिसतंय. आता हे पूर्ण असं त्याला लावून घेऊ. तशी कोथिंबीर आपण त्याच्यावर टाकायची. आता 15 मिनिटं ठेवायचं ना ते बाजूला. हो, 15 मिनिटं ठेवायचं. तोंड दाखवलं तरी चालेल. तिकडे बघ, मम्मी पप्पा पण बघतात रे. हा, काय व्हिडिओ मध्ये घेऊ नको. अय असं नाही. सांग आता काय काय टाकलं होतं. आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे रवा. नाही, स्टॉप नाही होणार. मी सांगते ना तुला, सांग. रवा. हा, रवा घेतलाय.
आणि राईस तांदळाचं राईस पीठ. पावडर घेतली आणि हम्म. त्याच्यावरती आपण टाकलेले लाल तिखट. लाल तिखट. आणि ते दुसरं काय करून मला काय ठेवलंय? मिसळची सवय आहे त्याच्यामुळे मी तुला हम्म. परत परत सांगतो. हे असं बनवलंय त्यांनी. ते असं नाही का कुरकुरीत लेअर साठी, तर ते असं बनवून ठेवलंय. आणि ह्याच्यामध्ये आणि आपण दुसरं, तिखट एक टाकलं. मिनिट थांब जरा. आणि हे अशी ग्रेव्ही बनवून ठेवली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय माझ्या पण. हा. तर त्याच्यात काय काय टाकलंय? लाल तिखट टाकले, हम्म. मिरची पावडर टाकली, हम्म. जिरा पावडर टाकले, हम्म. गरम मसाला टाकलाय आणि अजून टाकले काय फिश पाणी मसाला. पाणी टाकले आणि फिश मसाला टाकले. हम्म. अशी मग मी नवीन ग्रेव्ही बनवली. मीठ. मीठ तर चवीप्रमाणे टाकलेलं आहे, हम्म. जेवढं आपल्याला लागेल तेवढं मीठ त्याच्यामध्ये ठीक मिक्स आहे. केलेलं आहे. देऊ का आता मासे हे बाजूला ठेवलेले? नाही, ते मॅरिनेट अजून 15 मिनिटं करायचे. अजून हा. झालेत ऑलरेडी. नाही 15 मिनिटं चांगले मॅरिनेट झाल्यानंतर त्याला लावायचं. ठीक आहे, मग मी तोपर्यंत चपाती बनवून घेते. आता काय केलंयस? ते मॅरिनेट केले ना, मगाशी जो मसाला करून ठेवला होता ना, ते मॅरिनेट केलेले 20 मिनिटं झाले आता. हम्म. आता ते जो मसाला आपण बनवलाय, हम्म. मसाला व्यवस्थितरित्या आपण माशांना चोळून घेऊयात. म्हणजे मसाला लावल्यानंतर त्याला अद्भुत चव येईल. माझी काय मदत पाहिजे का काही तुला? नको तुझी मदत, माझी मी करतो मदत. मी खायला करेन मदत, कसे झाल्यात बघायला. हे लगेच टाकायचंय का? म्हणजे तळायला? पहिलं हे बनवून घेतो सगळं. ठीक आहे. पेशन्सचं काम आहे. हे असं पूर्ण पेस्टला मसाला लावून घेतलाय. आता आपण फ्राय करणार आहे. आपण म्हणजे हर्षलच करणार आहे फ्राय. नाही, तूच करणार आहे सगळं, तू बनवणार आहे आज. बनव बनव, येतंय सगळं. हे राहिलं की काय ह्यालाच असं हे करणार ह्याच्यात, आणि नुसतं तव्यात सोडायचं. माझं बरं का, मला येणार नाही तुझं काम तेवढं करून. येतात मी हाय ये. मला भाजन. ठीक आहे, मग कॅमेरा धर इकडं. बरोबर आहे, घ्या मला कुठं जात. बरोबर आहे. जो शेवट करल त्याची रेसिपी. तुझं नाव वगैरे मला नको. आता हे असं रव्याचं, तांदळाचं आणि लाल तिखटाचं कोटिंग त्याला लावलेलं आहे. आणि आता मी फ्राय करते. दिसतंय का? इझी आहे, काही नाही अवघड. काटे कसले टोचताय त्याचे. अजून एक बसल ना. आतमध्ये घाला. आतमध्ये. बस. आता नाही तर तुला आहे ना खाऊन बघायला लागेल शिजलाय का. ते मला नाही कळत. रेसिपी केली आहे.
मासा शिजलाय का नाही माहिती नाही दोघं. मला काय करायचं? तुझ्या मित्राला फोन कर, नाही तर त्याला विचार, भाऊ मासा किती वेळ लागतो शिजायला. वास येतोय का? मला तर सर्दी झाली आहे, काय माहिती काय कळणार. तुला येतोय का वास? वास येतोय? बघू दे क्लिक होतोय का. कसं आलंय? झालं पण थोडं अजून मला तुला वाटतं का की शिजलं आहे? नाही, हा? पण मस्त आहे. बरोबर आहे. छान केलंय. जमली जमली रेसिपी. मसाला अजून थोडा आतमध्ये ऍड कर. खर्च लाल तिखट पाहिजे. मस्त लागेल. आता नेक्स्ट टाइम तू एकटा पण बनवू शकतो ना. मी नाही, तुला फक्त आता आणून द्यायला नेक्स्ट टाइम. आता तुला पुन्हा शिकवले रेसिपी. पूर्ण तुला ट्रेड करून टाकतो. हम्म. हा, मलाच करायला लावणार. अरे हे डोके राहिलेत ना शिजवायचे. त्याला जास्त वेळ लागणार आहे वाटतं. अजून एक म्हणजे ही जी रेसिपी आहे ही हर्षलचं अकाउंट आहे इन्स्टाचं, पवार डायरीज, तर त्याला पण मी टाकणार आहे. तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा.